बाबा, तुम्ही अजून या महिन्याची पेन्शन काढली नाहीत का? आज 25 तारीख आली आहे आणि पेन्शनचे पैसे तर 6-7 तारखेपर्यंतच खात्यात जमा होतात. म्हणजे यावेळी तुम्हाला पैसे काढायचेच नाहीत की काढून स्वतःजवळ ठेवले आहेत, असे रागाने शरदरावांची सून कोमल म्हणाली. तेव्हाच चहा नाश्ता करून ऑफिसला जायला तयार झालेला शरदरावांचा मुलगा राजेश म्हणाला, बाबा, मला कार सर्व्हिसिंगसाठी द्यायची आहे आणि अजून माझा पगारही झालेला नाही. तुम्ही पेन्शनचे पैसे काढले आहेत का की अजून काढायचे बाकी आहेत? जर तुमच्याकडे थोडे पैसे असतील तर कृपया थोडे मला द्या, कारण काही दिवसांनी आमच्या ऑफिसकडून एक फॅमिली टूर आहे आणि आम्हालाही जायचं आहे. शरदरावांना वाटलं की राजेश त्यांनाही बरोबर घेऊन जाईल, म्हणून ते म्हणाले, बाळा, माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून अजून पेन्शन काढली नाही. तू म्हणतोस तर ठीक आहे, तू मला बँकेत घेऊन चल, मी पैसे काढून तुला देतो. तू गाडी सर्व्हिसिंगसाठी दे, मी ऑटोनं घरी परत येईन. तेव्हाच कोमल गोड बोलून म्हणाली, अहो बाबा, तुम्ही ऑटोने का याल? मी स्कूटीने घेऊन जाते तुम्हाला आणि मीच तुम्हाला स्कूटीवर बसवून परत घेऊन येईल. सर्वांना कोमलचे म्हणणे पटले. शरदरावांनीही होकार दिला आणि तिघेही बँकेत जाण्यासाठी निघाले. बँकेत शरदरावांनी पैसे काढले आणि राजेशने ते पैसे आपल्या बॅगेत टाकून तो त्याच्या ऑफिसकडे निघून गेला. तेवढ्यात कोमल म्हणाली, बाबा, माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता. तिच्या नवऱ्याची तब्येत खूपच खराब आहे, त्यामुळे मला तिकडे लगेचच जावं लागेल. शरदराव काही बोलण्याआधीच कोमलने स्कूटी स्टार्ट करून त्यांच्या समोरून ती पटकन निघून गेली. तेव्हा शरदराव निशब्द होऊन फक्त पाहत राहिले. त्यांना कळेना की मुलगा आणि सुनेच्या या वागण्यावर हसावं, रडावं की दुःख व्यक्त करावं. जेव्हा त्यांना पैशांची गरज होती तेव्हा त्यांनी आदराने कारमध्ये बसवून नेलं, पण एकदा का पैसे हातात पडताच ते बदलले. पैसे घेतल्यावर मात्र त्यांना वाटेत एकट्यानं सोडून दिलं. इतकंही विचारलं नाही की घरी परत जाण्यासाठी त्यांच्याकडे रिक्षाचे भाडे देणे इतके पैसे आहेत की नाही. जेव्हा शरदरावांची बायको लताताई जिवंत होत्या तेव्हा कोणाची हिंमत नव्हती की कोणी उंच आवाजात त्यांच्यासोबत बोलेल. शरदराव बाहेरचे काम करत असत आणि लताताई घर सांभाळत. त्यामुळे सून लताताईंना काही बोलू शकत नव्हती, कारण तिला ठाऊक होतं, जर लताताईंशी वाद घातला तर घरकाम तिलाच करावं लागेल किंवा एखादी कामवाली बाई ठेवावी लागेल आणि त्यासाठी पैसे द्यावे लागतील. पण जसं लताताई आजारी पडू लागल्या तशी फक्त सूनच नाही तर मुलगा देखील स्वतःच्या मनाप्रमाणे वागत होता. फक्त शरदरावांच्या पेन्शनमुळे लताताईंवर उपचार चालू होते. लताताईंवर जवळपास 2 वर्ष उपचार चालू होते, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. शेवटी त्यांची कॅन्सरपासून सुटका झाली नाही आणि एक दिवस त्या हे जग सोडून निघून गेल्या. आता लताताईंशिवाय शरदराव एकटे पडले होते. बायका नवऱ्याजवळ रडून आपलं मन हलकं करू शकतात, पण शरदरावांची अशी अडचण होती की पुरुष असल्यामुळे ते रडूही शकत नव्हते. म्हणून त्यांच्या मनात कितीही वेदना असल्या तरी ते त्या गिळून टाकायचे. पण त्या वेदना कुणापाशी व्यक्त करू शकत नव्हते, कारण त्यांचं दुःख समजून घेणारा, वाटून घेणारा कुणीच नव्हता. शरदराव देवदेव करणाऱ्या कुटुंबातले होते. त्यांच्या आजोबांच्या आणि वडिलांच्या काळात कथाकथन आणि पुराण वाचन चालायचे. शरदरावांना सरकारी नोकरी मिळाल्यामुळे त्यांचा जीवनमार्ग थोडा वेगळा झाला होता. पण आता म्हातारपणी त्यांच्या एकटेपणाचा एकमेव विसावा म्हणजे धार्मिक ग्रंथ वाचन हेच उरलं होतं. त्यांच्या आजोबांना आणि वडिलांना त्यांच्या काळात खूप मान होता, पण शरदरावांनी आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी गाव सोडून शहरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हापर्यंत लताताई होत्या तेव्हापर्यंत घरात सगळे रीतिरिवाज पाळले जायचे, पण लताताईंच्या मृत्यूनंतर सून जणू मोकळीच झाली होती आणि मुलगा देखील हवं तसं वागायला लागला होता. आता फक्त घरात नॉनव्हेजच बनवलं जात नसे, पण बाहेरून मागवून घरातच खाल्लं जात असे. घरातच पार्ट्या व्हायच्या, जे शरदरावांच्या सहनशीलतेच्या पलीकडचं होतं. पण ते बिचारे काय करणार? त्यांनी अधूनमधून नाराजी व्यक्त केली, पण दोघं त्यांना जुन्या विचारसरणीचे म्हातारे समजून त्यांच्यावर ओरडून त्यांना शांत करत. ज्या दिवशी घरात नॉनव्हेज असायचं त्या दिवशी शरदराव घरात पाणीसुद्धा प्यायचे नाहीत.
आता त्यांचं मन घरापासून, मुलांपासून, सुनेपासून पूर्णपणे उडालं होतं. म्हणून त्यांनी धार्मिक ग्रंथ वाचनाला आपल्या जीवनाचा एकमेव आधार मानलं. दोघांनी त्यांना जुनाट म्हणून दुर्लक्षित केलं. त्यांची आठवण दोघांना तेव्हाच यायची जेव्हा त्यांची पेन्शन काढण्याची वेळ यायची. पूर्वी त्यांना मानाने बँकेत घेऊन जायचे, परत आणायचे, पण आता थेट ऑर्डरच दिली जात असे. बाबा, आज पेन्शन काढायची आहे, लवकर तयार व्हा. काही दिवसांनी त्यांना असं वाटलं की वारंवार या म्हाताऱ्याकडे जायचं म्हणजे त्रासच, तर त्यांचं खातं आपल्या खात्याला लिंक करून टाकूया. म्हणून राजेशने शरदरावांना सांगितलं की बाबा, आता तुम्ही म्हातारे झालात, या वयात तुम्ही बँकेत जाऊन धक्काबुक्की करत राहणार का? म्हणून या पेपरवर साईन करा, मग तुम्हाला बँकेत जायची गरज नाही, मीच पैसे काढून आणेन. शरदराव आपल्या मुलाचा आणि सुनेचा हेतू पूर्णपणे जाणून होते, पण आता त्यांनी सांसारिक मोहमाया सोडून दिली होती, म्हणून त्यांनी त्या कागदावर सही केली. आता राजेशच्या दोन्ही हातात लाडूच होते. त्याला आता वडिलांच्या सुखदुःखाशी काही घेणं देणं नव्हतं. जेव्हा शरदरावांची पूर्ण पेन्शन त्याच्याच हाती आली तेव्हा कोमलने त्याचे कान भरणे सुरू केले. ती म्हणाली, बाबांजवळ गोड बोलून गावची जमीन आणि घर विकून त्याचे पैसे मिळवून घे, म्हणजे पुढे जाऊन बाबांची आपल्याला काहीच गरज भासणार नाही. ते आपल्याजवळ राहिले तरी ठीक, नाही राहिले तरी काही हरकत नाही. राजेशलाही कोमलचं बोलणं योग्य वाटलं, म्हणून तो पुन्हा आपल्या बाबांना म्हणाला, बाबा, मला तुमच्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. शरदराव म्हणाले, हो बाळा, बोल ना, काय बोलायचं आहे? राजेश म्हणाला, बाबा, मी म्हणत होतो, आता आपण सगळे शहरात राहतो आणि गावात कोणीच राहत नाही. त्यामुळे ना घराची देखभाल होते ना शेतीची. आपण खूप दिवसांपासून गावालाही गेलो नाहीत, ज्यामुळे त्या लोकांना, ज्यांना आपण आपली शेती पिकवायला दिली आहे, त्याच लोकांनी आपल्या शेतीवर कब्जा केला नाही म्हणजे मिळवलं. आणि जे घर सांभाळण्यासाठी आपल्या घरी राहतात तेच लोक घरावर ताबा मिळवू नयेत. बाबा, आजकालच्या काळात कोणावर विश्वास ठेवता येत नाही आणि तुमची तब्येतसुद्धा कधी नरम कधी गरम असते. म्हणून मी विचार करत होतो की गावचं सगळं घर आणि जमीन विकून शहरात एक मोठं घर घेऊया आणि ते भाड्याने देऊया. मग महिन्याला त्याचे पैसे मिळतील, जशी पेन्शन मिळते. त्यातून तुमच्या औषध उपचाराचा खर्च होईल, कारण तुमच्या पेन्शनचे पैसे सर्व घर खर्चातच संपतात. शरदराव म्हणाले, बाळा, माझ्या जिवंतपणी मी माझी वडिलोपार्जित मालमत्ता विकणार नाही. माझ्यानंतर तुला जे योग्य वाटेल ते तू कर, पण आता तरी मी ती मालमत्ता विकण्याच्या बाजूने नाही. वडिलांचं असं बोलणं ऐकून राजेश तिथून निघून गेला. कोमल मात्र आपल्या खुरापती डोक्यात योजना फिरवू लागली. बाबांकडून ती जमीन आणि घर कसं बळकावता येईल ती याचाच विचार करत राहिली. मग तिने एक नाटक सुरू केलं. शरदरावांना रोज वेळेवर चहा, नाश्ता, जेवण, औषधं, सगळी काळजी घेणं. पण दरवेळी जेव्हा ती काही देईल तेव्हा लगेच शरदरावांच्या शेजारी बसून ती आपलं रडगाणं सांगत असे. म्हणे, बघा ना बाबा, आजकाल शहरात राहणं किती कठीण झालंय. इकडे तर पाणीही विकत घ्यावं लागतं आणि गावाकडे आपली एवढी मोठी मालमत्ता आहे, पण उपयोग दुसरे लोक करत आहेत. मला तर असं वाटतंय तुमच्यानंतर आम्हाला काहीच मिळणार नाही. ते लोक तर सगळं घेऊन बसतील. तुम्हीच विचार करा ना, एवढं सगळं असूनसुद्धा तुमचा मुलगा किती अडचणीत आहे. हे सगळं रोज ऐकून शरदरावांचं मन थकलं. आता त्यांनाही वाटू लागलं, खरंच आता त्यांच्या आयुष्यात किती दिवस उरलेले आहेत, त्यामुळे आत्ताच सगळी मालमत्ता मुलाच्या नावावर करून टाकावी. आज नाही तर उद्या ती त्याच्याकडेच जाणार आहे. आणि मग एक दिवस शरदरावांनी अखेर आपल्या सर्व मालमत्तेचे कागद राजेशच्या नावावर करून दिले. हे पाहून कोमल आणि राजेश फारच आनंदी झाले. कोमलने सुरुवातीचे 2-4 दिवस शरदरावांना व्यवस्थित वेळेवर चहा, नाश्ता वगैरे दिला, पण हळूहळू तिचं खरं रूप दिसू लागलं. आता ती शरदरावांना प्रत्येक गोष्टीत टोमणे मारू लागली. एकदा शरदरावांनी पाणी मागितलं तर म्हणाली, बाबा, घरात मला खूप कामं असतात, तुम्ही स्वतः उठून पाणी प्या. शरदराव स्वतः पाणी घेऊन प्यायले तर ती म्हणाली, बाबा, आता तो ग्लास कोण धुत बसणार? मी काय तुमची मोलकरीण आहे का की दिवसरात्र काम करत राहीन? एकदा शरदराव आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आले आणि त्यांनी पाय डोरमेटवर पुसले, तेव्हा चंपा नावाची बाई 1 तासापूर्वीच पोचा मारून गेली होती.
तरीही कोमल चिडून म्हणाली, बाबा, चंपाचा पोचा मारून झाला आहे आणि तुम्ही सगळा फ्लोअर लगेच खराब करून टाकलात. सरकारी नोकरी केली पण डोकं मात्र गावाकडचंच राहिलं. आणि गावात गवत, शेण आणि मातीशिवाय दुसरं काय माहीत असेल तुम्हाला? एवढा स्वच्छ फ्लोअर पण नीट ठेवता येत नाही. शरदरावांच्या मनात आलं, चंपाला पोचा मारून 1 तास झाला आहे. माझे पाय ओलेही नाहीत, मग फर्श कसा खराब झाला? पण ते त्यावेळी काहीच बोलले नाहीत. जेव्हा जेवणाची वेळ आली तेव्हा कोमल म्हणाली, बाबा, तुमच्या गावाकडच्या घरात कधी डायनिंग टेबल होतं का? आणि इथे रोज डायनिंग टेबलवर बसून जेवता. गावात तर बऱ्यापैकी चटईसुद्धा मिळाली नसेल आणि इथे असे शौक की महागडे डायनिंग टेबलवर बसून जेवायची हौस आहे. आता कोमल शरदरावांच्या प्रत्येक गोष्टी टोचून बोलायला लागली होती. त्यामुळे शरदराव समजून गेले होते. आता घराची, जमिनीची सगळी मालमत्ता मुलाच्या नावावर गेली आहे. म्हणूनच मुलगा आणि सून पूर्णपणे बदलून गेले आहेत. लताताईंच्या मृत्यूनंतर शरदराव अगोदरच आतून तुटले होते. आता मुलगा आणि सुनेच्या कोरड्या वागणुकीमुळे ते आजारी पडायला लागले. कोमलने पाहिलं की आता हा म्हातारा काही उपयोगाचा राहिला नाही. म्हणून तिने त्याला घरातल्या बागेची देखभाल करायला लावली. पण बाहेरचे हवापाणी मिळाल्याने शरदरावांचं मन थोडं खुलायला लागलं. ते बागेतील झाडांसोबत गप्पा मारत राहायचे, मन मोकळं करायचे. पाहता पाहता त्यांच्या मेहनतीमुळे बागेतील फुलं बहरायला लागली. कोमल शेजाऱ्यांकडून कौतुक ऐकत असे. लोक विचारायचे, अगं, ही बाग इतकी सुंदर कोणी केली? ती उत्तर देई, माझे सासरे रिकामेच असतात, तेच करत असतात. तेव्हाच एक शेजारणीने म्हणाली, कोमल, मी तुला 10,000 रुपये देते. उद्यापासून तुझ्या सासऱ्यांना माझ्या बागेत काम करायला पाठव. कोमल म्हणाली, फक्त 10,000? नाही नाही, बाग काम करणं खूप मेहनतीचं काम असतं. 15,000 रुपये देत असाल तरच पाठवीन. शेजारील बाई म्हणाली, ठीक आहे, पाठव. कोमलने तिच्याकडून 15,000 रुपये घेऊन शरदरावांना तिच्या घरी कामासाठी पाठवले. शरदरावांच्या मनात विचार आला, जसं आपण आपल्या घरी काम करतो तसंच दुसऱ्यांच्या घरी काम करायला काय हरकत आहे? ते सलग 11 दिवस तेथे बागकाम करत राहिले. त्यानंतर ती बाग पण बहरून आली. आता तर शरदरावांच्या बागकामाची चर्चा साऱ्या परिसरात पसरली. कोमलने वेगवेगळ्या घरातून कुठे 20,000 तर कुठे 25,000 रुपये वाढवून घेऊन शरदरावांना कामाला पाठवायला सुरुवात केली. पण पैशांची गोष्ट शरदरावांना अजिबात सांगितली नाही. कोमलने आधीच 4 घरातून पैसे ॲडव्हान्स घेतले होते आणि शरदरावांना तिथे कामावर पाठवायचं ठरलं होतं. पण आता शरदरावांनी स्पष्ट नकार दिला. सुनबाई, मी आता कुठेही कामाला जाऊ शकणार नाही. माझी तब्येत सध्या खूपच खराब आहे. मला रोज ताप येतो. मी औषध घेऊन कामाला जायचो, पण आता माझे शरीर सहन करत नाही. हे ऐकून कोमल संतापाने पेटली. तिने चिमटा गरम केला आणि ओरडली, म्हाताऱ्या, कामावर जाशील की नाही बोल, नाहीतर या गरम चिमट्याने कातडी सोलून काढीन तुझी. पण शरदरावांची तब्येत खरंच खालावली होती. त्यांनी पुन्हा नाही म्हणताच कोमलने रागाच्या भरात त्यांना त्या गरम चिमट्याने चटके दिले. तेव्हा शरदराव वेदनेने किंचाळून उठले. कोमल पुन्हा रागात ओरडली, म्हाताऱ्या, मी 4 घरातून ॲडव्हान्समध्ये पैसे घेतले आणि जर तू कामावर गेला नाहीस तर मला पैसे परत करावे लागतील. हे ऐकून शरदराव थक्क झाले. म्हणजे सुनबाई, पैसे मिळवण्यासाठी तू मला जबरदस्तीने दुसऱ्यांच्या बागेत कामाला पाठवत होती. पण मी समजत होतो की ती त्यांच्या मदतीसाठी मला पाठवत आहेस. आता शरदरावांना आपल्या सुनेच्या वागण्याचा तिटकारा यायला लागला होता. माराचा आणि अपमानाचा त्रास ते सहन करू शकले नाहीत. रडता रडता त्यांनी आपल्या काही कपड्यांचा आणि कागदपत्रांचा एक गठ्ठा बांधला आणि घर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला. ते घरातून बाहेर पडतच होते तेवढ्यात त्यांचा मुलगा राजेश ऑफिसवरून परत येत होता. घराच्या मुख्य दरवाजावर बाप लेकाची भेट झाली. पण राजेशने विचारलं सुद्धा नाही की बाबा, तुम्ही कुठे चालले आहात? आणि शरदरावांनीही सांगितलं नाही की ते कुठे चालले आहेत. त्याच दिवशी राजेशच्या ऑफिसमध्ये कोणीतरी त्याचा घात केला. राजेशचा लाच घेताना कोणीतरी व्हिडिओ शूट केला होता आणि त्याच व्यक्तीने तो व्हिडिओ राजेशला पाठवून त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. जर मी सांगितलेली रक्कम वेळेवर नाही दिलीस तर हा व्हिडिओ तुझ्या बॉसला दाखवीन, मग तुझी नोकरी गेलीच म्हणून समज.
राजेशला माहितीच नव्हतं की हे कोण करतंय, म्हणून तो प्रचंड चिंतेत होता. तो घरी आला आणि लगेच आपल्या बेडवर जाऊन पडला. कोमल मात्र मनातल्या मनात आनंदात होती. म्हाताऱ्यापासून कायमची सुटका झाली. त्या दिवशी राजेशने कोमलशी काहीच बोलणं केलं नाही. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला तेव्हा त्याच अनोळखी नंबरवरून पुन्हा फोन आला. 10,000 रुपये दे, नाहीतर व्हिडिओ पाठवतो. राजेशने विचार केला, 10,000 रुपयांचा प्रश्न आहे, देऊन सुटका करून घेतो. त्याने दुसऱ्या दिवशी त्याला 10,000 रुपये दिले. पण आता तर तो माणूस दर 10-15 दिवसांनी, कधीकधी 20,000 तर कधी 25,000 रुपयांची मागणी करू लागला. राजेश त्याला ते पैसे देतच राहिला, जे पैसे कोमलने इतर घरांमधून शरदरावांकडून बागकाम करून घेतले होते. ते सगळे संपले. हळूहळू राजेश आणि कोमलमध्ये वाद वाढू लागले. ते दोघं एकमेकांवर चोरीचे आरोप करू लागले. शेवटी दोघेही आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर झाले. दुसरीकडे शरदराव आजारपणामुळे खूपच कमकुवत झाले होते. एक दिवस ते मंदिराच्या दरवाजाजवळ जाऊन बेशुद्ध पडले. त्या मंदिरात दररोज अनेक भक्त येत असत, कारण तिथली मान्यता होती की जो भक्त तिथे पूर्ण श्रद्धेने काही मागतो त्याची इच्छा नक्कीच पूर्ण होते. शरदरावांना तसाच पडलेला पाहून तिथे थोडा गोंधळ झाला. त्याच भक्तांमध्ये एक डॉक्टर होता, डॉक्टर आशिष जाधव. त्याने शरदरावांना पाहिलं आणि त्यांच्या लगेचच लक्षात आलं, कमजोरीमुळे हे बेशुद्ध पडले आहेत. त्याने आपल्या हॉस्पिटलमध्ये फोन करून ॲम्ब्युलन्स बोलावली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. मग त्यांच्यावर उपचार सुरू झाले. 2 दिवसांनी शरदरावांना शुद्ध आली. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना विचारलं, मी इथे कसा आलो? तेव्हा तिथेच उभी असलेली एक नर्स म्हणाली, आपण मंदिराच्या दरवाजाजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडला होतात. आमचे सर डॉक्टर आशिष जाधव तुम्हाला येथे घेऊन आले आणि त्यांनी तुमच्यावर उपचार केले. नर्सने विचारलं, काका आपण कुठे राहता? आपलं नाव काय? शरदराव काय उत्तर देणार? ते गप्प राहिले, काहीच बोलू शकले नाही. त्यांनी फक्त एवढंच विचारलं, माझी पोटली कुठे आहे? नर्सने बोट दाखवत सांगितलं, तुमची पोटली तेथे सुरक्षित ठेवली आहे आणि सगळे सामानही जसं होतं तसंच आहे. त्यांनी नर्सकडे डॉक्टरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. नर्सने त्यांना डॉक्टरांच्या केबिनपर्यंत पोहोचवलं. शरदराव तेथे पोहोचताच डॉक्टर आशिष यांच्या पायावर डोकं ठेवू लागले. ते पाहून डॉक्टर त्यांना उचलत म्हणाले, अहो काका, तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही तर माझ्यासाठी वडीलधारी व्यक्तिमत्व आहात. तुम्ही माझे पाय धरून मला पापाचा भागीदार का करताय? शरदराव म्हणाले, बाळा, तुझे खूप खूप आभार. तू या म्हाताऱ्याचे प्राण वाचवलेस. तुला माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही, पण मी वचन देतो, मी कष्टाची कामं करून पैसे कमावीन आणि तुझ्या हॉस्पिटलचं बिल, औषधांचे पैसे फेडेन. तेवढ्यात डॉक्टर आशिष त्यांचे दोन्ही हात पकडून त्यांना शांतपणे बसवत म्हणाला, काका ऐका ना, तुमच्याकडून पैशाची गोष्ट कोणी केली? कोणी काही मागितले का? त्याने लगेच हॉस्पिटलची बेल वाजवली. नर्स धावत आत आली. डॉक्टर आशिष तिच्यावर चिडून ओरडला, तुझी हिंमत कशी झाली यांच्याकडून पैसे मागण्याची? कोणी सांगितलं होतं यांच्याकडून पैसे मागायला? नर्स तिथेच मान खाली घालून उभी होती. ती थरथरत होती. तिच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. तेव्हा शरदराव उठले आणि डॉक्टरांकडे जाऊन त्याला शांत करत म्हणाले, बाळा, ही मला काहीच म्हणाली नाही किंवा माझ्याकडे कसली मागणीसुद्धा केली नाही. हे तर मीच तुला सांगत होतो. मलाही इतकं ज्ञान आहे की हॉस्पिटलमध्ये किती खर्च येतो. शरदरावांचे असे बोलणे ऐकून डॉक्टर आशिष शांत झाला आणि त्याने नर्सला बाहेर जाण्यास सांगितलं. मग तो शरदरावांची माफी मागू लागला आणि म्हणाला, शरद काका, तुम्ही माझ्यासाठी माझ्या बाबांच्या स्थानी आहात. तुम्ही पैशांची गोष्ट केली तेव्हा मला वाटलं नर्सनेच तुमच्याकडे तशी पैशांची मागणी केली असेल. त्यावर शरदराव थोडे आश्चर्याने म्हणाले, बाळा, पण तू मला कसं ओळखतोस? मी अजून कुणालाच माझं नाव सांगितलेलं नाही. मग तुला कसं समजलं की माझं नाव शरद आहे? तेव्हा आशिष हसून म्हणाला, काका, तुम्ही तेच व्यक्ती आहात ज्यांच्यामुळे मी आज येथे डॉक्टरच्या खुर्चीवर बसू शकलो. मी जे काही आहे ते तुमच्यामुळे. शरदराव चकित होऊन म्हणाले, मी समजलो नाही. बाळा, तू कोण आहेस? क्षमा कर, मी तुला ओळखलं नाही. तेव्हा डॉक्टर आशिष म्हणाला, काका, आठवा ना, जेव्हा मी 10वीच्या पुढे शिक्षणासाठी हट्ट करत होतो, पण माझ्या वडिलांकडे पैसेच नव्हते.
इतके म्हणून त्यांनी मला गटारात ढकललं होतं. मी तिथे उभा राहून रडत होतो आणि माझे बाबा मला ओरडत होते. ते म्हणत होते, आपल्याकडे जेवायला पैसे नाहीत, मग तुला कसं शिकवणार? तेव्हा तुम्हीच कामावरून परत येत होतात आणि तिथून जाताना तुम्ही मला पाहिलंत. मग मला तिथून बाहेर काढलंत आणि 11वी आणि 12वी आणि पुढच्या कॉलेजच्या सर्व शिक्षणासाठी लागणारे पैसे तुम्ही दिलेत. तुमच्या त्या दयेमुळे आणि आशीर्वादामुळेच मी आज इथंपर्यंत पोहोचलो आहे. पुढे मी डॉक्टर झालो, पण मी डॉक्टर झालो तेव्हा मला डॉक्टरच्या वेशात पाहण्यासाठी माझे वडील राहिले नाहीत. ते माझी डॉक्टरकी पूर्ण होण्या अगोदरच देवाघरी गेले. पण देवाने तुम्हाला माझ्यासाठी वडिलांच्या रूपात पाठवलं आहे. इतकं बोलून आशिष आपल्या खुर्चीतून उठला आणि शरदरावांचे पाय धरू लागला. तेव्हा शरदरावांना सुनेने चिमट्याने चटके दिलेली गोष्ट आठवली. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. त्यांनी आशिषला भरभरून आशीर्वाद दिले. तेव्हा आशिषने विचारलं, काका आजकाल तुम्ही कुठे राहता आणि राजेश काय करतो? शरदराव म्हणाले, बाळा, हे मोकळं आकाशच माझं घर आहे आणि राजेश तो काय करतो मला माहीत नाही. हे ऐकून आशिष पूर्णपणे स्तब्ध झाला. तो म्हणाला, काका तुम्ही काय बोलत आहात? मला काही समजत नाहीये. कृपया सगळी गोष्ट नीट सांगा ना, कारण मला आता अंदाज आला आहे तुमच्यासोबत काहीतरी चुकीचे घडले. म्हणूनच तर गेल्या 2-3 दिवसात राजेशने एकदाही तुमची चौकशी केली नाही, ना भेटायला आला आणि मंदिरातही तुम्ही एकटेच होतात. प्लीज काका, काय घडलं आहे ते सांगा. त्यावर शरदरावांनी स्वतःसोबत घडलेल्या सगळ्या वेदनादायक गोष्टी, ज्या मुलगा आणि सून त्यांच्यासोबत करत होते, त्या सर्व डॉक्टर आशिषला सांगितल्या. शरदरावांशी झालेली इतकी वाईट वागणूक आशिषच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने त्यांना आपल्या घरी येण्याची विनंती केली. पण शरदराव म्हणाले, नको रे बाळा, आता मी कोणाच्या घरी जाऊन कोणावर ओझं बनू इच्छित नाही. जेव्हा आपलेच परके होतात तेव्हा दुसऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवायची? तेव्हा आशिष दोन्ही हात जोडून म्हणाला, काका असं म्हणू नका. जसं आपल्या हाताच्या 5ही बोटांचे आकार एकसारखे नसतात, तसेच सगळे लोक एकसारखे नसतात. मी तुम्हाला खात्री देतो की आमच्या घरी तुम्हाला कधीच कोणतीही अडचण येणार नाही. त्यावर शरदराव थोडे संकोचत म्हणाले, बाळा, तू मला वडिलांसारखं मानून आनंदाने जवळ ठेवशील आणि माझी सेवाही करशील, पण तुझी बायको हे मान्य करेल का? आशिष म्हणाला, काका तुम्ही तिला अजून पाहिलंच कुठे आहे? ती एक अनाथ मुलगी आहे. तिला नेहमीच वाटायचं की सासरचं घर म्हणजे आईवडिलांचं प्रेम मिळेल असं असावं, पण देवालाही काही वेगळंच मान्य होतं. आई आहे, पण बाबा माझी डॉक्टरकी होण्याआधीच या जगातून गेले. तुम्ही आमच्यासोबत आमच्या घरी राहायला आलात तर सगळ्यात जास्त आनंद तिलाच होईल, ती तुमची सून रमा. कारण आईवडिलांचं प्रेम काय असतं हे तिला अनुभवायचंच आहे, पण ती अजूनही त्या प्रेमाला मुकलेली आहे. जर तुम्ही तिचे बाबा बनून राहिलात तर तिच्यापेक्षा जास्त आनंद कोणालाच होणार नाही. आशिषचं बोलणं ऐकून शरदराव निश्चिंत झाले की त्यांना आशिषच्या घरी योग्य मानसन्मान मिळेल, म्हणून ते त्याच्यासोबत गेले. आशिषने शरदरावांना घरी घेऊन जाण्यापूर्वीच रमाला फोन करून सगळं सांगितलं होतं. इकडे आशिषने शरदरावांना उत्तम जेवण दिलं. आंघोळ करून नवीन कुर्ता पायजामा घालायला दिला. शरदराव आशिषच्या कुटुंबाला भेटण्यासाठी खूप उत्सुक होते. संध्याकाळ झाली. आशिष शरदरावांना घेऊन घरी गेला. शरदरावांनी पाहिलं की आशिषचं घर लाईट्सने सजवलेलं होतं. दाराशी दिवे लावलेत आणि चारही बाजूंना अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. आशिषची आई श्यामलताई पूजेसाठी बसलेल्या होत्या. शरदराव आणि आशिष घराच्या दरवाजात येऊन थांबताच दोन्ही मुलं पप्पा आले, आजोबा आले असं म्हणत बाहेर आली. एका मुलाने आशिषला आणि दुसऱ्याने शरदरावांना धरून आत घेऊन गेले. दारात रमा आरतीचं ताट घेऊन उभी होती. तिने आशिष आणि शरदरावांची आरती केली. चंदन व तांदळाचा टिळा लावला आणि मुलं अनु आणि सोनूलाही टिळा लावला. त्यामुळे मुलंही खुश झाली. सर्वांनी घरात प्रवेश केला. शरदरावांनी जसं हॉलमध्ये पाऊल ठेवलं त्यांना वाटलं की जणू काही आपण स्वर्गातच आलो आहोत. हॉल इतका सुंदर सजवलेला होता की त्याचं वर्णन करणं अवघड होतं. थोड्या वेळाने श्यामलताई पूजा करून सर्वांना प्रसाद द्यायला आल्या. त्यांनी शरदरावांना इतक्या दिवसांनी पाहिलं की ओळखलंच नाही. थोड्या वेळाने गप्पा झाल्या आणि सगळे जेवायला बसले.
डायनिंग टेबलवर बसल्यावर शरदरावांना त्यांच्या सुनेने बोललेले कटू शब्द आठवले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. तेव्हा श्यामलताई म्हणाल्या, "काय झालं भाऊसाहेब? आमच्या पाहुणचारात काही कमी पडलं का?" शरदराव म्हणाले, "नाही ताई, मला माझे जुने दिवस आठवले." त्यावर श्यामलताई म्हणाल्या, "भाऊसाहेब, गेलेली गोष्ट सोडून देऊन पुढे जाणं म्हणजेच आयुष्य. आता ते सगळं विसरून जा. त्याचं चिंतन करायचं नाही. बघा तुमचं आयुष्य कसं आनंदाने भरून जाईल." श्यामलताईंचे हे शब्द शरदरावांसाठी संजीवनीसारखे ठरले. त्याच्यानंतर शरदरावांनी आपल्या मुलाच्या, सुनेच्या कडवट वागणुकीला आपल्या मनावर हावी होऊ दिलं नाही. आता ते आशिषच्या मुलासोबत खेळायचे, मस्ती करायचे आणि उरलेला वेळ धार्मिक पुस्तकं वाचण्यात घालवायचे. लोकांना चांगल्या गोष्टी सांगायचे, धर्म, आचार, संयम आणि श्रद्धा याबद्दल. आता ते रोज सकाळ संध्याकाळी जवळच्या गार्डनमध्ये जाऊ लागले. हळूहळू तिथे त्यांचे अनेक समवयस्क मित्र झाले. शेजाऱ्यांनी आणि मित्रांनी जेव्हा त्यांच्या वडीलधाऱ्या पिढीविषयी ऐकलं की त्यांचे आजोबा आणि वडील लोकांच्या घरी पूजापाठ करायला जायचे, तेव्हा ते सर्वजण शरदरावांना म्हणाले, "शरदराव, अगोदर नाही केलंत म्हणून काय झालं? आता का थांबत आहात? पुन्हा सुरू करा." हळूहळू त्यांच्या मित्रांच्या घरामध्येही त्यांना कथा किंवा पूजनासाठी बोलावू लागले. आता शरदराव इतके भक्तीत लीन झाले की त्यांचे मित्र त्यांना भगवद्गीता कथा सांगण्यास प्रोत्साहित करू लागले. त्यावर शरदराव म्हणाले, "भागवत कथा मी कधी केली नाही, म्हणून असं करतो, आपल्याच घरापासून सुरुवात करतो. तुम्ही सगळे आमच्याकडे कथा ऐकायला याल का? जिथे मी चूक करेन तेथे तुम्ही मला दुरुस्त करून सांगा." सर्व मित्रांनी त्यांना धीर दिला. "अरे, तू हे फार छान करशील, तुला वरदान आहे." त्यामुळे शरदरावांचा आत्मविश्वास दुणावला. त्यांनी सगळ्यात आधी श्यामलताईंशी घराच्या मोठ्या व्यक्ती म्हणून चर्चा केली. तेव्हा त्या तर आनंदाने तयार झाल्या. रमाही खूप खुश झाली. आशिषला विचारल्यावर तो म्हणाला, "काका, तुम्ही फक्त मला सामानाची यादी द्या. तुम्ही जे काही कराल ते योग्यच कराल. तुमचं आजवर काहीही चुकलेलं नाही आणि आता तर अजिबातच नाही. माझा तुम्हाला पूर्ण पाठबळ आहे." संपूर्ण कुटुंबाच्या सहमतीने शरदरावांनी कथा सुरू करण्याचा दिवस ठरवला. घरीच भागवत कथा सुरू झाली. आशिषने 8 दिवसांची रजा घेतली. शरदरावांचे सगळे मित्र आपल्या कुटुंबासह आणि शेजाऱ्यांसह कथा ऐकण्यासाठी दररोज यायला लागले. जसजसे शरदराव कथा सांगत गेले तसतसे लोक भक्तिभावाने ऐकत गेले. कथेच्या प्रभावाने अनेकांचे जीवन बदलू लागलं. अडकलेली कामे मार्गी लागली. घरात शांती आली. व्यसनं सुटली. स्वभाव बदलले. लोकांचा शरदरावांवर पूर्ण विश्वास बसला. कारण शरदरावांनी कधीही चोरी, लबाडी किंवा चुकीच्या मार्गाने पैसे कमावले नव्हते. ते जे सांगत होते ते अनुभवावर आणि धर्माच्या संस्कारांवर आधारलेलं होतं. त्यामुळे शरदरावांनी जे उपदेश दिले त्याचा परिणाम लोकांच्या चारित्र्यावर, वागणुकीवर आणि विचारांवर झाला. त्यात सकारात्मक बदल घडून आले. त्याचा परिणाम असा झाला की शरदरावांचे नाव लांबपर्यंत पोहोचलं. त्यानंतर त्यांना पूजेसाठी एवढी मागणी येऊ लागली की त्यांना सर्व गोष्टी सावरणंही कठीण होऊ लागलं. पण त्यांनी तो पैसा स्वतःसाठी कधीच वापरला नाही. त्याऐवजी आशिषचा सल्ला घेऊन एक NGO सुरू केलं, जिथे गरीब, असहाय्य, आजारी, बेघर लोकांना निवारा मिळू लागला. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाऊ लागली. हळूहळू वर्षाचा शेवटचा दिवस उजाडला. सगळीकडे नववर्ष स्वागताची तयारी सुरू होती. कोणीतरी पिझ्झा पार्टी, कोणी दारू पार्टी, तर कोणी क्लब पार्टी ठरवली होती. पण शरदरावांनी नववर्षाच्या स्वागतासाठी आपल्या NGOच्या प्रांगणातच 151 दिवे प्रज्वलित करून सर्वत्र प्रकाशाचा झगमगाट केला आणि भागवत कथेचा जयघोष करत नववर्ष साजरं केलं. त्याच वेळी राजेश आणि कोमल मात्र एका क्लबमध्ये पार्टीसाठी गेले होते. तिथे पोलिसांनी अचानक छापा टाकला, कारण तिथे अवैध धंदे सुरू होते. तिथे उपस्थित काही लोक पळून गेले, पण काही पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यात राजेश व कोमल देखील होते. ते पोलिसांची विनवणी करू लागले, पण पोलिसांनी त्यांचे काहीच ऐकले नाही. सर्वांना बेड्या घालून पोलीस स्टेशनला घेऊन जात होते. त्याचवेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने शरदरावांची रथयात्रा चालली होती. लोक कथावाचक महाराज शरदराव की जय असा जयघोष करत होते. शरदराव 4 घोड्यांच्या सजलेल्या रथात बसले होते. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होत होता. ट्रॅफिक जॅममुळे राजेश व कोमल
त्यांना स्पष्टपणे पाहू शकत होते. शरदराव आपल्या रथावरून मार्गदर्शन करत होते. जो जसे बोलतो त्याला तसेच भोगावे लागते. मनुष्य हा आपल्या कर्माने सुखी अथवा दुःखी होतो. हे शब्द राजेश व कोमल यांच्या कानात घुमू लागले. त्यानंतर त्यांना स्वतःच्या कर्माची जाणीव झाली. किती मोठी चूक त्यांनी केली हे त्यांना जाणवू लागले. तेथे काही लोक म्हणाले, हे सज्जन महात्मा आहेत. त्यांचं प्रत्येक वाक्य सत्य ठरतं. त्यांच्या मार्गदर्शनाने लोकांच्या आयुष्यात बदल झाला आहे. त्यांचं नाव शरदराव आहे. त्यांची मुलं त्यांच्यावर प्राणाहून अधिक प्रेम करतात. सुनबाई तर त्यांना वडिलांपेक्षा अधिक मानते. हे सगळं ऐकून राजेश आणि कोमलची मान लाजेने खाली झुकली. त्या दोघांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांच्यासमोर 2 पर्याय ठेवले गेले. गुन्ह्यासाठी 20 वर्ष तुरुंगवास किंवा 20 लाख रुपयांचा दंड भरून प्रकरण कायमचं मिटवणं. राजेशला वाटलं जेलमध्ये गेलो तर बदनामी होईल आणि घरी मुलांचं काय, त्यामुळे त्याने दुसरा पर्याय निवडला. शेवटी 60 लाख रुपये किमतीचं घर फक्त 40 लाखात विकून प्रकरण मिटवलं. त्या प्रकरणातून राजेशची सुटका झाली असली तरी त्याची नोकरी गेली, कारण त्यांच्या कंपनीला ही बातमी समजली आणि त्यांनी त्याला काढून टाकलं. मग कोमल देखील नोकरी शोधू लागली, पण तिला कुठेही संधी मिळाली नाही. गुन्ह्याचं सावट तिच्या मागे होतंच. आता दोघांनाही मुलाला खायला घालायचं की घर भाडं भरायचं हेच समजेना. एक दिवस कोमलने वर्तमानपत्रात पाहिलं. तिचे सासरे शरदरावांचा फोटो झळकत होता आणि त्यांना 1100 कोटीचा NGO चालवणारे म्हटलं जात होतं. तेव्हा तिला वाटलं, का नाही त्यांच्याकडे जाऊन हात जोडून माफी मागू. शक्य आहे, बाबा माफ करतील. तिने राजेशलाही सांगितलं. मग ते दोघं मुलाला घेऊन जिथे राहत होते त्या NGOमध्ये पोहोचले. पण शरदराव एका कामासाठी 3 दिवस शहराबाहेर गेले होते. त्या NGOमधील कर्मचारी शरदरावांना कळवतो की कोणीतरी गरजू व्यक्ती तुम्हाला भेटायला आली आहे. शरदराव म्हणाले, अरे मला भेटून ते काय करणार. जे हवंय ते त्यांना दे आणि जर राहण्याची सोय हवी असेल तर त्यांच्या राहण्याची सोय कुठेतरी करून दे. कर्मचाऱ्यांनी तसंच केलं. शरदराव 3 दिवसांनी परत आले, पण थेट NGOत न जाता आशिषच्या घरी गेले. थोडा जास्त थकवा वाटत असल्याने ते 3-4 दिवस विश्रांती घेत राहिले. आशिष दररोज NGOमध्ये जाऊन तिथली माहिती घेऊन यायचा आणि शरदराव फोनवरून कर्मचाऱ्यांकडून सर्व घडामोडी विचारायचे. राजेश आणि कोमल मात्र शरदरावांच्या भेटीसाठी तिथे थांबले होते, ज्यामुळे कदाचित काही मदत मिळेल. ते दररोज त्या कर्मचाऱ्याला विचारायचे, शरदराव कधी येणार. कर्मचारी त्यांना म्हणायचा, तुम्हाला काय हवंय ते सांगा, मी शक्य ते सर्व प्रयत्न करून ते पुरवेन. तेव्हा ते दोघं गप्प बसायचे. अखेर 8व्या दिवशी शरदराव NGOत परतले. त्यांच्या स्वागतासाठी टाळ्यांचा गजर झाला. संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेलं. शरदरावांनी सर्वांना शांत होण्यासाठी सांगितलं. तेव्हा कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं की एक जोडपं सतत तुमची भेट मागत आहे. शरदरावांनी त्यांना आत पाठवण्यास सांगितलं. राजेश आणि कोमल मान खाली घालून आत गेले. आत गेल्यावर ते दोघे शरदरावांचे पाय धरून रडू लागले. शरदराव म्हणाले, पाहिलंत, माझ्यासाठी सर्वजण सारखेच आहेत. तुम्ही पाया पडू नका. तुमचं जेवण भाडं मी पुरवू शकतो आणि मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही एक शाळा चालवतो. तेथे मोफत शिक्षण मिळेल. नाहीतर इतकी मोठी दुनिया आहे, तुम्ही कुठेही जाऊ शकता. राजेश म्हणाला, बाबा तुम्ही आमच्याशी इतकं अपरिचितासारखं का वागता. कृपया आम्हाला माफ करा ना. शरदराव गंभीर होऊन विचारू लागले, तुम्हाला काय हवं आहे. तेव्हा राजेश त्या रात्रीच्या घटनेबद्दल, घर विकल्याबद्दल सर्व सत्य सांगतो. शरदराव हसतात आणि म्हणतात, बाळा, जैसी करणी वैसी भरणी. हे वाक्य कोणी बनवलं आहे ते योग्यच बनवलं आहे. तुम्ही बाभळीचं रोप लावलंत आणि अपेक्षा केली की आंबे मिळतील. मानवतेच्या नात्याने मी तुम्हाला जेवण, निवास आणि मुलांचे शिक्षण देऊ शकतो, पण त्याहून जास्त नाही. आणि एक सल्ला देतो, फुकट मिळालं म्हणून काही गमावू नका. येथे महागडे डायनिंग टेबल नाही, पण जमिनीवर बसून प्रेमाने जेवण मिळतं. मान्य कराल तर छान, नाहीतर तुमचं स्वातंत्र्य आहे. हे सांगून शरदराव उठून किचनकडे गेले. बघायला काही लागेल का. राजेश व कोमल त्यांच्या आत्मविश्वासाने झळकणाऱ्या व्यक्तिमत्वाकडे, त्यांचं तेज, त्यांची प्रतिष्ठा याकडे आश्चर्याने पाहू लागले. कारण त्यांच्या मनात फक्त आता एकच गोष्ट उरली होती,
ती म्हणजे पश्चाताप. वेळ बदलायला वेळ लागत नाही. आज ऊन आहे तर उद्या सावलीही असेल. आज अंधार आहे तर उद्या प्रकाशही नक्की येईल. आज गरिबी आहे पण उद्या श्रीमंतीही असेल. म्हणूनच आपल्याला चांगल्या काळाची वाट पाहताना चांगले कर्म करावे लागतील. चुकीचे मार्ग निवडून नवे यश लवकरच मिळेल. पण जर आज आपण कोणाशी वाईट वागलो तर भविष्यात आपल्यासोबतही वाईटच घडेल. त्याचप्रमाणे जर आपण कोणाशी चांगले वागलो असेल तर आपल्यासोबतही चांगलेच होईल. म्हणून चांगले कर्म करत राहा, कारण फळ देणारा तो ईश्वर आहे. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.